नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की नंदिनी ही जीवाला म्हणते की लवकर चहा घ्या, गार होईल। मग जीवा नंदिनीला म्हणतो की तू चहा शेअर करशील ना, तेव्हा नंदिनी म्हणते की नको, मला ॲसिडिटी होईल। तेव्हा जीवा म्हणतो नाही होणार, हवं तर तू दुसरा कप आण। तेव्हा नंदिनी म्हणते की नको नको, मी बशीतच घेईल। मग जीवा म्हणतो की चालेल का तुला? तेव्हा नंदिनी म्हणते हो चालेल, काय आवडेल मला। नंतर नंदिनी ही फुरक्या मारत चहा पीत असते। त्यानंतर नंदिनी जीवाला कसा चहा प्यायचा तो शिकवते आणि तेव्हा जीवा तिच्याकडे पाहत बोलतो की असं कोणी चहा पितं का? तेव्हा नंदिनी म्हणते की हो। तेव्हा नंदिनी म्हणते की चहा असाच प्यायचा असतो। त्यानंतर नंदिनी म्हणते की ज्याला जगाची पर्वा नसते तो असाच चहा पितो। तेव्हा मात्र जीवा आश्चर्यचकित होऊन नंदिनीकडे पाहू लागतो आणि तू असं बोलताना माझ्याकडे का पाहिलंस? म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? माझं मन साफ नाही का? नंदिनी काहीच बोलत नाही। त्यानंतर नंदिनी जीवाला बोलते की मला जे वाटतं ते तुम्हाला सांगू का? तेवढ्याच जीवा बोलतो की हो नक्कीच। तेव्हा नंदिनी बोलते की बघा तुमच्या अंगलट येईल। त्यानंतर आपण पाहतो की मानिनी काव्याला बोलते की काव्या, फार्म हाऊसमध्ये नक्की काय घडलं ते मला कळायला हवंच, कारण जीवा आगीत पडलाय हे उत्तर माझ्यासाठी पुरेसे नाही आहे। नक्कीच त्या ठिकाणी काहीतरी घडलं असावं। त्यानंतर आपण पाहतो जीवाला म्हणते की त्या मुलीला विसरण्यासाठी तुम्ही तो टॅटू जाळलेला नाही आहे, तर त्या मुलीपर्यंत कोणी पोहोचू नये म्हणून तुम्ही तो टॅटू जाळलाय। तर मंडळी, येणाऱ्या भागात जीवाच्या छातीवर काव्याच्या नावाचा टॅटू होता हे सत्य नंदिनीला समजणार का, हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे। तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।